मध्ये सगळे पैसे जायचे अशी परिस्थिती कारखान्याची होती. कारखान्याला कोणी कर्ज देत नव्हतं, कुणालाही बँकेत विचारलं तर कोणी पैसे देत नव्हते. अशा परिस्थितीतून कामगारांनी त्याग केला. त्यावेळी सर्व माझ्या सगळ्या कामगारांनी 1 वर्ष निम्मा पगार घेतला आणि अशा सगळ्या प्रयत्नातून तो कारखाना आज अतिशय दिमागानं चालू आहे. त्याचं श्रेय चेअरमन प्रेम पाटील साहेबांना जातं. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण त्याच्यामध्ये सुधारणा केली, कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा आणि त्याचा जो मेंटेनन्स किंवा खर्च आहे तो कमी व्हावा या दृष्टिकोनातून सुरुवातीला पहिली स्टेप घेतली की कोजन केलं आणि कोजनचा प्रोजेक्ट आपण रेणुकाला दिलं, कारण आपल्याकडे भांडवल उपलब्ध होत नव्हतं आणि आपल्याला इतकं मोठं कर्जही कुठल्याही बँका देत नव्हत्या, कारण कारखान्यावर पहिला कर्ज होतं. पण त्यातूनही कारखान्याचा प्रयत्न